वीजदर पुनर्विचार याचिकेमुळे ग्राहक व उद्योगांमध्ये अस्वस्थता, MERC समोर हरकती दाखल करण्याचे आवाहन। महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या MERC 28 मार्च 2025 च्या MYT वीजदर आदेशानंतर महावितरणने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेमुळे उद्योग, व्यापारी, हॉटेल व सौर ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। सौर ऊर्जा बँकिंगवर मर्यादा, नवीन शुल्क, TOD दररचनेतील बदल आणि हॉटेल्सना उच्च दरवर्गात टाकण्याच्या प्रस्तावांना ग्राहकविरोधी ठरवले जात आहे। या प्रकरणी MERC कडून 2 ते 8 जानेवारी 2026 दरम्यान राज्यभर सार्वजनिक सुनावण्या होणार असून हरकती सादर करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2025 आहे। सर्व भागधारकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। या MYT पिटिशन मध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातनं नागरिकांचं, सर्वसामान्य ग्राहकांचं तसंच इंडस्ट्री आणि कमर्शियल एंटरप्राइजेसचं लाईट बिल हे जास्त प्रमाणात वाढू शकतं। त्याच्यामध्ये सोलर ग्राहकांचे पण बऱ्याच प्रमाणात फायदे हे कमी करण्यात येत आहेत। तर ग्रिड सपोर्ट चार्जेस, बिलिंग चार्ज हेही त्याच्यामध्ये लागू करण्यात आले आहेत। त्याच व्यतिरिक्त KVH बिलिंग, तर या सगळ्या गोष्टींनी लाईट बिल हे नक्की वाढू शकतं। तर हे वाढू नये आणि आपला उद्योग जो आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये, जेणेकरून तो कॉम्पिटेटिव्ह राहील, याच्यासाठी जास्तीत जास्त जणांनी आपला आक्षेप नोंदवावा ही विनंती। मी अमित कुलकर्णी, अध्यक्ष महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन। आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की मल्टी इयर टेरिफ पिटिशन याचं MERC मध्ये जे दाखल केलेलं आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांनी आपल्या सूचना आणि ऑब्जेक्शन्स याची नोंद करावी। हे करण्यासाठी MERCच्या वेबसाईटवर हिअरिंग टॅबमध्ये आपण आपलं जे म्हणणं आहे ते आपण मांडवू शकता। त्याच व्यतिरिक्त आपण ईमेलही पाठवू शकता आणि हार्ड कॉपी त्याची पाठवून MERCच्या ऑफिसला आपण बाय पोस्टने पाठवू शकता।